नमस्कार. सिटी न्यूज चॅनल वरती आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत असं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी एका विचारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. तर अतिशय आदरणीय, सन्माननीय आपले वैद्य साहेब, ज्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता. आणि काही लोक जी असतात म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्काराने त्यांची ओळख निर्माण होते, पण काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्या पुरस्कारामुळे त्या पुरस्काराला एक वेगळं स्थान निर्माण होतं त्या व्यक्तींना पुरस्कार मिळाल्यामुळे. तर असंच एक असामान्य व्यक्तिमत्व आज माझ्या सोबत आहे. आपण त्यांच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे जणू काही अमरावतीच्या 100 वर्षांचा तो इतिहास आहे आणि यातनं नक्कीच अमरावतीकरांना प्रेरणा मिळेल. आपण स्वागत करूया वैद्य साहेबांचं. प्रभाकर वैद्य, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पद्मश्री प्रभाकरराव वैद्य सर. नमस्कार सर, आपलं आमच्या या पॉडकास्ट मध्ये अत्यंत स्वागत आहे. तर वैद्य साहेब, आपलं जे बालपण होतं आपल्याला माहितच आहे की दादासाहेब पण जे होते किंवा अंबादास पंत वैद्य साहेब पण जे आहेत त्यांचं कार्य खूप मोठं होतं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं कार्य होतं, हे बऱ्याच आपल्या तरुणाईंना माहिती नाहीये. तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या बालमनावरती काय परिणाम झाला होता किंवा कशा पद्धतीने तुम्हाला चालना मिळाली, प्रेरणा मिळाली बाबांपासून? त्यांचं पूर्ण आयुष्य आखाडा, व्यायामशाळा सगळ्या तरुणांना एकत्र आणणं, त्यांना शिकवणं, व्यायामाची पद्धतीला पद्धतशीर वळण देणं, त्याप्रमाणे त्यांनी भारतीय व्यायाम पद्धतीचं सिलेबस तयार केला. बरं. आणि त्यावेळा शासनाची पदवी, डिप्लोमा हे शब्दच नव्हते. मग त्यांनी त्यासाठी एक अभ्यासक्रम तयार केला. त्याला पहिल्यांदा नाव दिलं व्यायाम प्रवेश. दर वर्षी मे मध्ये 1 महिना सर्व हिंदुस्थानातले सर्व लोकांना, जवानांना, तरुणांना इथे ते आणायचे. त्याला 1 महिना शिक्षण द्यायचं, सकाळ संध्याकाळ. तर त्याच्यात ते पास व्हायचे. त्या शिक्षणामध्ये मलखांब, लाठी, आसन, बनेटी असे निर्णय विषय, तलवार आहे, परशु आहे, माडू आहे, सर्व विषय भारतीय व्यायाम पद्धती त्यांना शिकवायचे. तरी त्याने भाग केले, बोधक पत्र तयार केलं, सिलेबस तयार केलं भारतीय व्यायाम पद्धतीचं त्या काळी. आणि पहिल्यांदा मे मध्ये 1 महिना त्या मुलांना ट्रेनिंग घेतली. मुलांची ती परीक्षा घेत होते. मग त्याला ते व्यायाम प्रवेश साठी दिली. ते मुलं 18 वर्षाची वर. अशा प्रकारे व्यायामपटू तो एक अभ्यासक्रम चालू केला. त्यामध्ये सिलेबस, पुस्तक, ते लिस्ट सर तयार केलं. आणि 1 महिना पूर्ण व्यायामपटूचं ज्ञान त्यांना दिलं. पुणे ते पोरं ती घ्यायची. व्यायामपटू झाल्यानंतर त्याला ते सर्टिफिकेट द्यायचे. नंतर मग पुन्हा 3ऱ्या वर्षी मे मध्ये पुन्हा तेच मुलं यायची. त्यांना ऍडव्हान्स विशारदचे सर्व विषयाचे ज्ञान द्यायचे. ते सगळं झाल्यानंतर त्यांची परीक्षा व्हायची. त्यात ते पास झाल्यावर
मग त्याला ते व्यायाम शाळेत हे सर्टिफिकेट त्याला द्यायचे आणि त्यांचा सत्कार करायचा. स्थानामध्ये असाच अभ्यासक्रम आपल्या इथंच होता. व्यायाम शाळेचं सर्टिफिकेट ज्यांचं आहे त्यांना कॉलेज शाळेमध्ये पीटीआय म्हणून लावत होते लोक. अच्छा. तेव्हा आपलंच होतं सर्टिफिकेट पूर्ण भारतामध्ये. त्यामध्ये राजस्थान, काश्मीर, बंगाल, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश बाप. सगळेच होते. 1000 लोक यायचे, 3-3 हजार. आणि त्या सर्टिफिकेटला त्या स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता द्यायची. वा. ज्या जो ते सर्टिफिकेट आहे त्याला ते नोकरी द्यायची. तेवढी त्याची किंमत झाली. त्यावेळी तर खूप गर्दी. हम्म. त्यावेळी इन्कमही चांगलं झालं. आणि 2-3 एकर जमीन असताना जसे कोर्सेस आपण काढले, खूप गर्दी झाली, फीद्वारा पैसे जमा झाले. म्हणजे आजूबाजूचे शेती शेतकरी हम्म. त्यांनी पाहिलं की व्यायामच्या जवळच आहे, यांना आपण ही जमीन विकली पाहिजे. आणि बाजूला स्मशान आणि नाला, त्यामुळे लोक इकडे काही येत. प्लॉट घेणं, शेती विकत घेणं हे लोकांनी बंद केलं, कारण स्मशान आणि नाल. आणि अशी ही जागा 3 नाल्यांनी वेगळी अच्छा. आणि स्मशान. त्यामुळे 2 एकर जमीन असलेली व्यायामशाळा आज जवळजवळ 121 एकर जमीन. 121 121. इकडे कुठे घेत नाही. त्या शेतकरी म्हणाले कोणीकडे घेत नाही, मग आम्हाला घे. मी म्हणे म्हातारा झाल्यावर पोरगं शेत करणार नाही, मी तुम्हालाच विकत, स्वतःच विकत, कारण तुम्ही चांगले काम करता. अगदी. तसं त्याने कडे साईज जमीन झाडाची बाजूची सगळी जमीन निम्म्यात तुकडे होते, सगळे नांबडी करत करत 121 एकर जमीन झाली. हिंदुस्थानामध्ये प्रायव्हेट स्तरावरती संस्थेला एवढी मोठी जमीन कोणाजवळ नाही जी आपल्याकडे. अगदी अगदी. जमीन प्राप्त झाल्यानंतर एवढी मोठी जमीन आहे, सगळ्या फॅसिलिटी आहे, ते लोक आहे, तर कॉलेज का नाही काढावं? शासनाचे कॉलेजेस नाही आहे कुठे, मग आम्ही कॉलेज काढले. त्यासाठी आपले लोक तयार झाले पाहिजे. पण मला आणि सोड देशपांडे, हरराज देशपांडे होते तेव्हा, ते जनरल सेक्रेटरी होते व्यायामचे. अच्छा. नामती वडील, त्यांनी आपलेच पोरं तयार झाले पाहिजे. बरोबर. ते आम्हाला वाडेला पाठवलं 3 वर्ष. तुम्ही ग्वाल्हेरला होते ना सर? 3 वर्ष कॉलेज. आणि त्यांनी सांगितलं प्रभाकर म्हणजे 3 वर्ष इथे यायचं नाही, 3 वर्ष डिग्री झाल्यानंतर ये. 3 वर्ष कॉलेजला खूप आठवण यायची आई वडिलांची. समथिंग सोंग बदलून सुटच्या वेळीच यायचं, फिरायचं, दुरूनच पाहायचं. सोंग बदलून ते गाडी लावत होतो. अरे बापरे. कोणाला भेटता दुरून त्यांचं दर्शन घ्यायचं, बाहेरच्या वर टांगण बंड घ्यायचं, बंडवून गाडीने
प्रॉपर. म्हणजे यायचे तुम्ही, बघायचे, आठवण यायची म्हणून ग्वाल्हेरवरून, आणि मग ते बघून तुम्ही फक्त निघून जायचे. पुन्हा माहित नव्हतं. तुम्ही मला असं वाटतं 1960 मध्ये तुम्ही पदव्युत्तर शिक्षणासाठी. 57. अच्छा. आणि ते शिक्षण परत घेऊन आल्यानंतर मला वाटतं इथे पण पदव्युत्तर शिक्षण तुम्ही घेतलं ना सर? 1914 मध्ये या संस्थेची स्थापना झाली सर. या संस्थेला महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद या सगळ्यांचे पाऊल या जमिनीला लागलेले आहेत. त्या काही आठवणी तुमच्या जवळ आहेत का सर आजही? मी तेव्हा लहान होतो. बरं. महात्मा गांधी येऊन गेले तेव्हा मी बिलकुल लहान. शरदचंद्र बोस खाली होते तेव्हा 1946 साली अखिल भारतीय शैक्षणिक परिषद VMBच्या मैदानावर होती. आणि ते मला आठवते. आणि तुम्ही मघाशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा सर. तुमचं शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप मोठं कार्य आहे. म्हणजे हे तर माहितीच आहे आपल्याला, क्रीडा क्षेत्र, व्यायाम क्षेत्र, इथे तर जागरूकता तुम्ही निर्माण केलीच. फार अवघड होतं हे की विशेष प्रकारचा कोर्स निर्माण करून त्याला फक्त देशाच्याच नकाशावर नाही सर, तुम्ही जगाच्या नकाशावर आपली अमरावती मोठी केली आहे. पण त्याच पद्धतीने तुमचं शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरपूर काम आहे. ते आमच्या तरुण प्रेक्षकांना. जेव्हा आम्ही व्यायामाचं काम करत असताना रोज बातम्या यायच्या, आजूबाजूची इतके लोकांनी आत्महत्या केली, बंडीच्या लोकांनी आत्महत्या केली, लोकांनी आत्महत्या केली. म्हणलं काय आत्महत्या काय थांबून राहील? दिल्लीपर्यंत बातमी गेली. अमरावतीला इतक्या लोकांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी, म्हणून दिल्लीपर्यंत बातमी अमरावतीची आत्महत्या. मग नुसतं दंड बैठक आणि खेळून काही फायदा नाही. ते थांबवलं पाहिजे. मग आम्ही शेतकरी जागृती अभियान काढलं. धनंजय देशपांडे या दिल्लीला होते तेव्हा, आमचे अध्यक्ष होते व्यायामचे. त्यांनी मला सांगितलं, प्रभाकर काही कर म्हणे, काही बरोबर नाही. आम्ही शेतकरी जागृती अभियान काढलं. शनिवार रविवारी खेड्यापाड्यात जाऊन बसेस मध्ये शेतकरी आणायचे, 2 दिवस ठेवायचं, शिकवायचं, हिंमत द्यायची. काय झालं तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या होतील येतो. हिंमत दिली आणि अशा प्रकारे 1 लाख शेतकरी तयार. अरे बापरे, 1 लाख? सगळं जीवन खाणार आणि पूर्ण त्यांची तयारी आम्ही करतो 2 दिवस. आणि त्यामुळे राहिलं शेतकरी मजबूत. आम्ही नाही करणार. तो कोणाला काही त्रास होत, पैसा कमी असत, त्यामुळे आम्ही तुमच्या मतेला येतो. मोल्ल्यात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन आम्ही हेल्प काढली. शेतकरी जागृती अभियान ती सुरू केलं. अशा प्रकारे शेतकरी जागृती अभियान सुरू करून शेतकऱ्यांचा आत्महत्या जर आम्ही बंद केलं. त्याच्या दिल्लीला बोलवणं आलं. तेव्हाचे प्राईम मिनिस्टर ते सिंग होते, मनमोहन सिंग. तेव्हा आम्हाला त्यांनी बोलवलं. आम्ही सगळे लोक तिथे गेलो. बीटी देशमुख होते, RS गवई होते. RS गवई आणि बीटी देशमुख यांच्या मतीने आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीला प्राईम मिनिस्टरला भेटलो. त्यांनी चांगली कल्पना, चांगलं काम करून राहिले. त्याच्यामध्ये एक अमरावतीला आले प्राईम मिनिस्टर. अशा प्रकारचं शेतकरी जागृती अभियान हे यशस्वी झालं. अरे वा. आणि सर हे क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यात तुम्ही कार्य केलं, शेतकऱ्यांसाठी कार्य केलं, सामाजिक बांधिलकी तुमच्यामध्ये होती. ह्या सगळ्या कार्याचा आढावा घेत 2012 मध्ये
तुम्हाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्यावेळीची जुनी मुलाखत माझी तुमची बघण्यात आली. त्यावेळी तुम्ही असं म्हणालेत की इतका मोठा म्हणजे पद्मश्री पुरस्कार हा वैयक्तिक सन्मान असतो, परंतु सन्मान घेताना सुद्धा तुम्ही असं बोललेत, मी ऐकलं, की हा सन्मान मी संस्थेला आणि माझ्या संस्थेच्या कार्याला समर्पित करतो. आज अशा प्रकारे थोडंफार कार्य केल्यानंतर लोक स्वतःला समाजसेवक म्हणतात सर. पण इतकी सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि सगळं कार्य तुमचं समर्पित असताना मात्र तुम्ही हे सगळं कार्य समर्पित केलं संस्थेला. तुमचा पुरस्कार पण तुम्ही संस्थेला समर्पित केला. आजच्या तरुणाईला तुम्ही काय सांगाल सर? आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होता की अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी आणि देशाप्रती सेवा केली पाहिजे आणि राष्ट्रभक्तीला कशा पद्धतीने चालना दिली पाहिजे, या संबंधी आपल्या प्रेक्षक तरुण वर्गाला तुम्ही संबोधित करा सर. तरुणांनी कॉलेज जावं, अभ्यास करावा, काही वेळ व्यायामासाठी द्यावा. व्यायाम करत असताना सामाजिक सेवा सुद्धा करावी. सोशल वर्क म्हणजे सामाजिक सेवा. ते करत असताना मातृभूमी, वीर सावरकरांचं म्हणणं, स्वराज्य नाही जीव तळमळतो, अशा प्रकारची भावना वीर सावरकरांची होती. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा. सागरा प्राण अजून आठवत. वीर सावरकरांचे शब्द, सुभाषचंद्र बोस, चलो मेरे साथ, आज हिंदू सेना में स्थापना करता हूं, आजाद के लिए मर मिटूंगा, आजादी लूंगा. किती शहीद झाले. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. एवढं मोठी बोलली. अशा प्रकारच्या लोकांचं शब्द, त्यांची इथे भेट, त्या मामाची प्रेरणा. बरोबर सर, बरोबर. व्याख्यान प्रेरणा नाही, त्यांच्या कर्माला प्रेरणा मिळते. बरोबर सर. आमचे कर्म आम्ही अव्यात आम्ही जिवंत ठेवली आहे. म्हणूनच पूर्ण हिंदुस्थानातले लोक आजही इथे शिक्षणाला येतात. होय. निर्णय कोर्सेस आहे, ते कोर्सेस करायला येतात. त्याबरोबर देशभक्ती सुद्धा करून जातात. भारतीय व्यायाम पद्धत जिवंत राहावी म्हणून आम्ही 150-200 लोक निन्नाय शहरी भारतातल्या जाऊन तिथे व्यायाम प्रदर्शन करतो दरवर्षी. मगधाम, आसन, लेझीम, वित्तमठान, सर्व व्यायाम प्रकार प्रदर्शन आम्ही नेहमी करतो. त्यामुळे जागृती निर्माण होते, जिवंतपणा राहतो. व्याख्याने नाही, कर्मान, कृतीतून मुलांनी कार्य केलं पाहिजे, तुमचा संदेश. कृती समोर ठेवून ते फायदे सगळं सांगून त्यांना करून घेणं, हेच भारतीय पद्धतीचं. वा सर, हे जे छोट्याशा रोपट्याचं एवढं मोठं वृक्ष तयार झालं सर, यामध्ये संवेदनशीलता होती. माणसाने माणसाला पुढे आणण्यासाठी, करण्यासाठी एक समर्पित विचार होता. त्या विचारातून हे सगळं घडलं, करता आलं सर आपल्याला. त्यांनी तुम्हाला बळ दिलं. हे तरुणांमध्ये जे आता संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे, ही संवेदनशीलता त्यांची वाढावी, त्यांनी माणसाला मदत करावी, ह्या प्रकारचे भाव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे. शिवाय तुम्ही जी क्रीडा क्षेत्रातून राष्ट्रभक्तीला त्यांना कनेक्ट करून दिलं विद्यार्थ्यांना, यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल सर? म्हणजे जी समाजसेवक आहे, जी आमच्यासारखी कार्य करतात, जी तरुण आहे, अशा तरुण माणसाला तुम्ही काय सांगाल की आम्ही कशा पद्धतीने या तरुणांना प्रेरणा दिली पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही त्यांना हे समजून सांगितलं पाहिजे, हे महत्व त्यांना समजायला पाहिजे, देशासाठी समर्पणाचं जे हे महत्व आहे,
म्हणजे तुम्हाला तसं प्रेरक मिळालेच सर. बाबा होते, ताऊ होते, अनेक मोठी मोठी लोक जी महापुरुष आहेत. तुम्ही उल्लेख केला महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्यांपासून तुम्हाला प्रेरणा मिळाली. पण आता तर आमच्या पुढे शतकाचा इतिहास सांगणारे तुम्हीच आहात सर, 1914 पासूनचा. तर तुम्ही आम्हाला काय सांगाल की कशा पद्धतीनं ही संवेदनशीलता, ही माणुसकी जपत मोठं होता येईल किंवा कार्य करता येईल? त्याच्यात आम्हीच काम केलं पाहिजे म्हणून व्यायामशाळा खाली हम्म, आधी सगळ्या ठिकाणची मुलं येतात, बरोबर. त्याची आम्ही सभा घेतो, त्यांनी त्या ठिकाणी पाठवतो. त्या ठिकाणी आम्ही शाखा काढल्या. बरं, कुठे कुठे शाखा आहेत सर आपल्या? शाखा काढल्या म्हणजे त्या ठिकाणी आम्ही जातो, त्यांना शिकवतो, डेमॉन्स्ट्रेशन करतो. त्यामुळे तिथले लोक जागृत होतात, वातावरण निर्माण होतं. बरोबर. वातावरण निर्मिती ही महत्वाची गोष्ट आहे. वातावरण पाहिजे, फॅसिलिटी पाहिजे, लोक तयार पाहिजे, म्हणजे मग ही गोष्ट साध्य. बरोबर. म्हणजे माणूस जो संकुचित होत चालला सर. पहिले तर कुटुंब तुटली, पण आता माणूस थोडा स्वार्थाकडे, आपलपोटेपणाकडे आणि थोडा संकुचित वृत्तीचा होत चाललेला आहे. पण याच्यामध्ये त्यांचंही नुकसान आहे, शेवटी समाजाचं आणि देशाचं सुद्धा नुकसान आहे सर. हे जे तुम्ही 112 वर्षाचं हे आपल्या संस्थेचं 112 वर्षाने सर 1914 मध्ये आपल्या HVPM ची स्थापना, मला वाटतं की अनंत वैद्य दादा सुद्धा आपल्यासोबत होते, अंबादास ताऊंसोबत आपल्या, आणि दोघांनी मिळून हे छोटंसं लावलेलं रोपटं आज एवढ्या मोठ्या वृक्षामध्ये जे रूपांतरित झालंय सर. इथून खूप मुलं घडत आहेत, खूप भविष्य घडलीत. आणि मी तुम्हाला असं म्हणेल सर की तुम्ही फक्त एक व्यक्ती नसून आता ती संस्थेमध्ये तुमचं रूपांतर झालेलं आहे सर. खूप मोठं असं तुमचं कार्य आहे. आणि आमच्या तरुणाईंसाठी हा जो संवाद आज आपण घेतला तो अत्यंत प्रेरणादायी असा हा संवाद आहे. एक संस्थेचंच कार्य आज आपण पाहिलं म्हणजे आपल्यासोबत जे साहेब वैद्य साहेब बसले आहेत, तर हे केवळ एक व्यक्ती नसून एक संस्था आहे. 2012 साली मिळालेला पद्मश्री पुरस्कार पण त्यांनी संस्थेच्या कार्याला आणि समाजसेवेला समर्पित केला. हे समर्पण बघा की समाज हितासाठी कार्य करून सुद्धा त्यांनी तो त्यांचा अवॉर्ड सुद्धा समर्पित केला. तरी पण वैद्य साहेब, मी एक छोटासा प्रश्न आणखी घेणार की असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतो का? तुमचं फार विशाल कार्य आहे वैद्य साहेब, पण असा एखादा प्रसंग की त्यांनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलं आणि तुम्हाला असं वाटलं की नाही, मी समाज हितासाठी झटलं पाहिजे, माझ्या हातून हे जे कार्य झालं आणि या कार्यामुळे एखाद्याचे प्राण वाचले किंवा एखाद्याच्या भविष्याला, असे तर कित्येक भविष्य तुम्ही घडवले, पण असा एखादा प्रसंग सर ज्यांनी तुमचं हृदय पिळवटून टाकलं, असा तुम्हाला एखादा प्रसंग प्रेक्षकांना सांगावासा वाटतो का, ज्यातनं ती प्रेरणा घेतील? म्हणून मी म्हणते, तसं तर मला माहितीये लाखो लाखो करोडो आयुष्य तुमच्यामुळे तयार झाली आहेत, पण असा एखादा प्रसंग जो वाटतो तुम्हाला की त्यांनी मला तयार केलं? शेतकऱ्यांचं आत्महत्या हा. विदर्भामध्ये शेती हा महत्वाचा व्यवसाय आहे आणि विदर्भातले शेतकरी आत्महत्या करायला लागले, मोठी मोठी दुःख. ते पाहून असं वाटलं की हे ठीक नाही, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून हे शेतकरी जवळ त्यानं काढलं. बरोबर. त्यासाठीच काढलं. रोज शेतकरी मराठी हो, खूप वाईट वाटत. इतकी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इतक्या शेतकरी आत्महत्या केली. हातून येत आहे आहे ते एकाने आत्महत्या आम्ही धावत घेऊ तर पूर्ण 16 लाख रुपये हात होतो.
ते पाहून तितकं संताप मला, हो, काटा आला माझ्या अंगावर ऐकून. हे नाही बरोबर. भयंकर वाईट घटना होती. तेव्हा आम्ही इथं आलो, समोर शपथ घेतली की हे काय ना काहीतरी आपण करायला पाहिजे. मोठी मिरवणूक काढली. मग आम्ही अमरावती बंद केलं. अमरावती बंद केली. गाव कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही बैठक घेतली, उपोषण केलं आणि सांगितलं जोपर्यंत ती बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण राहणार. जाहीर केलं. आमचे व्हॉलंटियर मोले जाऊ लोकांना जाऊ कारण तुमच्यासाठी ते तिथे कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर उपोषणाबद्दल तुम्ही करता बरोबर नाही. त्यांच्यावरही परिणाम झाला. ते एक मात्र दुसऱ्यांच्यासाठी उपोषण करणं, त्यांनी मरू नये म्हणून हालचाल करणं, त्यांची उपयोगी पडणं, एक नाही 200-400 लोक आम्ही बेळत कलेक्टरने सांगितलं, कलेक्टरने आवाज एक जण गेला टावर वर उंच चढला. तर कलेक्टर आलं पाहिजे, आम्हाला दिलं पाहिजे. मी म्हणतो अरे उत्तर खाली आपण करून ठेवले. मग तुला देता का करता का म्हणजे कर. मग तो खाली उतरला. संध्याकाळी सकाळी गेला वर, काही जेवलं नाही, काही नाही, पाणी नुसतं बसतावर त्या लोक जमा झाले. कॅम्पच्या तिथे टावर आहे, चढला. हे नाही बरोबर. तेव्हापासून आम्ही हालचाल चालू. दुसरी घटना म्हणजे अकोल्याच्या साईडनं तिथे पूर आला, मोठा पूर आला. तिकडे जाणं बिणं बंद. त्यांचं स्वयंपाक पाणी सगळं बंद झालं. आम्ही मेसच्या लोकांना गेलं, तिथं आमची भट्टी नेली, तिथं स्वयंपाक केला, तिथं झालं खाऊया अकोल्याच्या जायच्या. ते पाहून त्यांनी एकंदर कल्पना आली की बरोबर अशा प्रकारे सामाजिक काम सेवा खूप केली. एक वेळा हिंदू मुसलमानचे दंगे, मुस्लिम लोक आपल्याला आन्सर देतो, नमुन्यामध्ये मुस्लिम आला, म्हणजे हिंदू जमा झाले. नमुन्याची गल्ली आहे ना, नमुन्याची गल्ली, नमुना गल्ली, हिंदू एकत्र आले आणि नमुन्याच्या बाजूला मुसलमान आले. मी तो उठार बसलो, ते हिंदू एकत्र आले. म्हणजे बिलकुल यायचं नाही इकडं. मी तिथं बस पाहिलीवर मला म्हणे प्रवाकर तू उठला मोठा म्हणतो, आम्हाला आत्मा येऊ द्या, घर जात नाही. मी तिथं बसलो, म्हणजे बिलकुल नाही, मी तू उठणार नाही, तुम्हाला ते घेऊ देणार. 75 जवळ 60-70 लोक होते. बापरे बाप. इकडले तिकडलेच होते सगळे. त्याच्यामुळे
यमुनागिरीचे मुसलमान अजून नाव घेते. हो का? म्हणजे हा देश महत्वाचा आहे सर. हो. हा देश आपल्यासाठी महत्वाचा आहे. हा देश आपल्याला राष्ट्रप्रेम हे ठेवायचं आहे, पण या देशामध्ये आपल्याला शांतता हवी, या देशातला माणूस सुरक्षित हवा, ही तुमची भावना नेहमीच राहिली. त्यासाठी तुम्ही नेहमीच कार्यरत राहिले आणि तुम्ही जे ताऊंचं पण जे कार्य होतं ते सुद्धा ताऊंचं लागून चालू ठेवलेलंच आहे. सर, क्रीडा क्षेत्र, व्यायाम क्षेत्र हा इतका त्याही वेळी जागरूकता या विषयाबाबत नव्हती. त्यावेळी अभ्यासक्रम निर्माण करणे, अमरावतीचा हा अभ्यासक्रम निर्माण करून त्याला जगाच्या नकाशावरती तुम्ही स्थान मिळवून दिलं. आज या संस्थेमध्ये आयुर्वेद, इंजिनिअरिंग, आदिवासींकरते सुद्धा शिक्षण आपल्याकडे होतं. हे सगळं कार्य चालू आहे. पण आजची ही जी तरुण पिढी आहे ना सर, ती क्रीडाबद्दल म्हणजे आजही भारताला जे स्थान मिळायला पाहिजे, मला असं वाटतं पर्सनली की वैयक्तिकरित्या की जे ऑलिम्पिकमध्ये किंवा बाकी ठिकाणी ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता सर, तेवढी मुलं आजही आपली फिटनेससाठी किंवा आपल्या इथलं जे क्षेत्र आहे सर, मल्लखांब असू द्यात, जर आपण चांगली कामगिरी केली असती तर ते जगाच्या पाठीवर त्याला नाव मिळू शकलं असतं. पण आजही ती जागरूकता व्यायाम आणि क्रीडाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये नाहीये सर. तर ही जागरूकता मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून तुम्ही देशभरातल्या आपल्या मुलांना काय सांगणार, तरुणांना? ऑलरेडी 8-10 स्टेटची मुलं इतर शिक्षणाला येतात. बरोबर सर. हेच आम्ही त्यांना शिकवतो. आधी 4-5 मुलं दरवर्षी निम्म्या स्टेटची येतात. त्यांना आम्ही डिग्री कोर्सचा पदवी देतो. अच्छा. त्यांना शिकवतो. हे शिक्षण इथंच राहणं त्यांचं, इथंच जेवण, इथंच खाणं, इथंच शिक्षण, आणि त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी पाठवतो. हेच शिक्षण. त्यांच्या प्रभाव पडतो. ऍक्च्युअल काम होऊन राहिलं. मी जे सांग त्याप्रमाणे अजूनही होऊनच राहील. आज एक गव्हर्नमेंट, सामाजिक संस्था, हिंना क्लब, सगळ्या ठिकाणी आपले लोक आहेत. नुसतं आम्ही आवाज दिला की सगळे धावत. हो ना. तर विश्वास त्यांचा आमच्यावर आहे. मुस्लिमांच्या लोकांमध्ये गेलो मी, सगळे धावते. हो साहेब, काय काय इतकं त्यांचं आमचा विश्वास आहे. त्यांना माहित आहे ही आदमी आपले काम काय. बरोबर. विश्वास आहे. आजही तिथे गेलो तर सगळे धावते. अशा प्रकारचे विश्वास त्या संस्थेवर पूर्ण देशात असल्यामुळं आज संस्था अजूनही अव्यात काम. त्याच्यामुळे एका संस्थेत 3 स्विमिंग पूल आहे. किती किती? 3. अरे बाबा. 3 स्विमिंग पूल आहे. 3 स्विमिंग पूल. 3 आहे. 50 मीटरचा एक आहे, एक 25 मीटरचा आहे, एक लहान मुलांचा आहे. मलखांब आहे 7. जिम्नॅस्टिक हॉल आहे. 3 जिम्नॅस्टिक हॉल. अरे 3 आहे जिम्नॅस्टिक हॉल. अरे बापरे. 7 मलखांब आहे, 3 मलखांब आहे, जळता मलखांब आहे. डेमॉन्स्ट्रेशन आपण करत असतो. अरे बापरे. आणि सर, मी अजून एक ऐकलं की तुम्ही शिस्तप्रिय खूप होते आणि त्यामुळे जी विद्यार्थी तुमची होती तर ती तुम्हाला घाबरत असत आणि शिस्तीला तुम्ही नेहमी खूप महत्व दिलं. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये शिस्त आणि वेळेचं पालन हे फार महत्वाचं आहे असं तुम्ही संदेश द्यायचे, असं मी माझ्या वडीलधाऱ्यांकडून ऐकलं. त्यांचा एक वेळा तुमच्यावर विश्वास असला त्यादेव ते भीतात, आदरी करतात, भीतात. अरे सर आगे अब काम होगा हमारा, अब काम हो गया हमारा, आपलं नुकसान नाही होगा, असं विश्वास त्यांच्यावर. म्हणून ते साथ देतात. बिलकुल बिलकुल. 3,000 सगळ्या समाजाची
सगळ्या राज्यात मुलं ऐकतात आजही. तर बिलकुल आपल्याला सगळ्यांना आज आपण वैद्य साहेबांना ऐकून घेतलं. पद्मश्री पुरस्कार असणारे वैद्य साहेब खरंच काही काही माणसांमुळे ती पुरस्कार मोठी होतात. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच असं म्हटलं होतं. आणि साहेबांसोबत असणं म्हणजे एखाद्या संस्थेसोबत आहे. आणि त्यांनी अगदी ताऊंच्या इतिहासापासून जो इतिहास आपल्याला सांगितला, तर अमरावतीचा 100 वर्षाचा इतिहास असं मी म्हणेल, जो देशाच्या आणि जगाच्या नकाशावर कोरला गेला. सामाजिक बांधिलकी, शेतकऱ्यांसाठी कार्य, क्रीडा क्षेत्रात कार्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्य आणि सर्व क्षेत्रातलं कार्याला त्यांनी राष्ट्रभक्ती आणि देशसेवेशी जोडलं. तर आज ही जी प्रेरणेची शिदोरी आपणासोबत आहे, यापासनं अनेक विद्यार्थी, लाखो विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि नक्कीच देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करतील, अशा विश्वासानं मी तुमची रजा घेते. परत भेटूया रविवारी संध्याकाळी 7 वाजता गप्पा विथ प्रीतीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.